स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया स्पर्धा परीक्षा मंत्र. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खूप जणांना एक प्रश्न नेहमीच पडतो. आज आपण त्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणार आहोत. तो प्रश्न हाच आहे की इतका अभ्यास करून हुशार असून सुद्धा परीक्षेत हवं तसं यश का मिळत नाही. हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का. चला आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि बघूया की यामागे नक्की काय कारणं आहेत. बरं, थोडा विचार केला की एक गोष्ट लक्षात येते. या अपयशामागे आहेत 3 अगदी सामान्य पण तितक्याच गंभीर चुका. हो, फक्त 3 चुका, आणि याच चुका आपल्या सगळ्या तयारीला चुकीच्या दिशेने घेऊन जातात. चला तर मग बघूया कोणत्या आहेत या चुका. तर चूक क्रमांक 1, पुस्तकांचा पसारा. ही कदाचित आपली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी चूक असते, जी आपल्या अभ्यासाच्या साधनांशी म्हणजे स्टडी मटेरियलशी संबंधित आहे. इथे बघा, 2 गोष्टी स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहे पुस्तकांचा ढीग आणि दुसरीकडे आहेत मोजकी पण महत्वाची पुस्तकं. आपल्याला अनेकदा काय वाटतं की जेवढी जास्त पुस्तकं तेवढं जास्त ज्ञान. पण यशस्वी उमेदवार हाच गैरसमज टाळतात. त्यांचं लक्ष क्वालिटीवर असतं, क्वांटिटीवर नाही. आणि कमी पुस्तकं निवडण्याचा फायदा काय? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तयारीला एक योग्य दिशा मिळते. कमी वेळेत जास्त सराव होतो, रिव्हिजन करणं खूप सोपं होतं आणि त्यामुळे प्रत्येक कॉन्सेप्ट डोक्यात अगदी पक्का बसतो. यामुळे उगाच होणारा गोंधळ टळतो आणि आपला आत्मविश्वासही वाढतो. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या मोठ्या चुकीकडे. ती म्हणजे उजळणीचा अभाव. बघा, खूप वाचणं तर महत्वाचंच आहे, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काय आहे तर वाचलेलं लक्षात ठेवणं. आणि बरोबर इथेच रिव्हिजनची कमतरता आपल्याला मागे खेचते. हा फरक अगदी स्पष्ट आहे. फक्त रोज नवीन नवीन टॉपिक वाचत पुढे पळण्यापेक्षा जे वाचलंय ते आधी पक्क करणं खूप गरजेचं आहे. नियमित सराव आणि मासिक उजळणी हे फक्त ज्ञान मिळवण्यासाठी नाही, तर ते टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर मग प्रभावी रिव्हिजन करायचं कसं? हे बघा, हे आहे एक सोपं चक्र. स्टेप 1, आधी चॅप्टर व्यवस्थित वाचा, समजून घ्या. स्टेप 2, लगेच त्यावरचा एक प्रॅक्टिस पेपर सोडवा, स्वतःला तपासा. आणि स्टेप 3, मागच्या प्रश्नपत्रिका बघा. यातून आपल्याला काय वाचायचं यासोबतच कसं वाचायचं हे देखील कळेल. खूप महत्वाचं आहे हे. आणि आता तिसरी चूक. याला तर चक्क घोडचूक म्हटलं जातं. म्हणजे ही एक अशी चूक आहे जी आपली सगळीच्या सगळी मेहनत पाण्यात घालू शकते. आणि ती चूक म्हणजे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष करणं. विचार करा, मागच्या प्रश्नपत्रिका न पाहता अभ्यास करणं म्हणजे होकायंत्राशिवाय समुद्रात प्रवास करण्यासारखं आहे. कुठे जायचं हेच माहीत नाही, आपल्याला परीक्षेचा पॅटर्नच कळत नाही, प्रश्न कसे विचारले जातात हे समजत नाही, आणि मग आपली सगळी तयारी दिशाहीन होऊन जाते. हे वाक्य बघा, नवीन विद्यार्थी या चुका करतात त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत. खरं हे, जे नवीन तयारीला लागतात ना त्यांच्याकडून नकळतपणे या चुका होतात. म्हणूनच या चुका वेळीच ओळखणं आणि त्या सुधारणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. ठीक आहे, चुका तर कळल्या, पण मग या चुका टाळायच्या कशा? यशस्वी होण्याचा तो मंत्रही नेमका आहे तरी काय? चला तर आता या चुकांना संधीमध्ये बदलवणारी यशाची त्रिसूत्री पाहूया. तर हा आहे तो यशाचा मंत्र. अगदी सोपा. 1, मोजकीच पण सर्वोत्तम पुस्तकं निवडा. 2, त्यांची नियमितपणे उजळणी आणि सराव करा. आणि 3, मागच्या प्रश्नपत्रिकांना आपला आरसा, आपला गाईड बनवा. ही 3 सूत्र जर आपण आपल्या अभ्यासात आणली तर यश नक्कीच मिळेल. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. यश हे फक्त हार्डवर्कवर नाही, तर स्मार्ट वर्कवर, योग्य स्ट्रॅटेजीवर अवलंबून आहे. आता जरा विचार करा, यापैकी अशी कोणती एक चूक आहे जी आजपासूनच आपण आपल्या तयारीत सुधारणार आहोत. लक्षात ठेवा, एक छोटासा बदलसुद्धा मोठे परिणाम घडून आणू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या या भागात एवढंच. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आणि हो, आपलं स्पर्धा परीक्षा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आणि स्पर्धा परीक्षा अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. @MPSC Shorts.